नमस्कार. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध संदर्भात. म्हणजे कसले संदर्भ तर संबंध असतात ज्यांचे शिक्षण आणि करिअर घडवण्यामध्ये किंवा एखादा उद्योजक घडवण्यामध्ये. कारण का तर अशा संस्थांची गरज ही समाजाला लागत असते ज्यामध्ये अनेक पतसंस्था देखील यामध्ये सहभागी होतात. तर समता पतसंस्था या संदर्भातली जी यशोगाथा आहे ती आज आपण प्रत्यक्षात ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत ओमप्रकाश दादप्पा तथा उर्फ काका कोयटे सर. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काका कोयटे हे स्वतः संस्थापक आहेत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित याचे. त्याचबरोबर ते संस्थापक आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे. त्याचसोबत खजिनदार आहेत असोसिएशन ऑफ एशियन कन्फेडरेशन फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे. 38 वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः 11 मे 1986 रोजी त्यांनी कोपरगावसारख्या ग्रामीण भागामध्ये केवळ 10 बाय 15च्या जागेत सुरू केलेली समता नागरी सहकारी पतसंस्था ज्याचे ते स्वतः चेअरमन आहेत ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे. आशिया खंडातील सहकारी पतसंस्थेची एकमेव आंतरराष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ एशियन कन्फेडरेशनचे क्रेडिटचे ते स्वतः खजिनदार देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मुळात ही यशोगाथा आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर समता काय करतं, पतसंस्था काय करते. प्रशांतजी, मी पहिल्यांदा G24 तासला आणि मनपूर्वक धन्यवाद देतो की मला या ठिकाणी येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिली. मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की मी वयाच्या 26व्या वर्षापासून सहकार चळवळीमध्ये आहे. 1978 साली मी जेव्हा 26 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या गावातल्या एका नामांकित अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मी संचालक पदाकरता उभं राहिलो. प्रचंड मताधिक्यानं निवडूनही आलो आणि त्यानंतर जवळपास 1985पर्यंत मी त्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलं. परंतु त्या ठिकाणी मी किराणा दुकानदारांचा प्रतिनिधी होतो. माझं स्वतःचं छोटंसं किराणा दुकानदार होतं. कोपरावच्या किराणा मर्चंट असोसिएशनचा मी अध्यक्ष होतो आणि त्या बँकेमध्ये छोट्या दुकानदारांची कामं होत नव्हती. त्यामुळे 1986 साली मी समता पतसंस्थेचा स्थापना केली. पण त्यापूर्वीसुद्धा 1981 साली निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था, 83 साली घरकुल गृहधारण संस्था, त्याचप्रमाणे शहर सहकारी भांडार अशा प्रकारचे विविध सहकाराच्या माध्यमातून उपक्रम चालू केले. माझा सांगण्याचा अर्थ एवढा की जवळपास 40 वर्षापासून मी या सहकार चळवळीशी संबंधित आहे. आणि मग छोट्या दुकानदारांची कामं होण्याकरता आम्ही काही मित्रांनी एकत्र येऊन BCची संकल्पना सुरू केली, मनी सर्क्युलेशन स्कीमची संकल्पना सुरू केली आणि मग त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी 11 मे 1986ला समता नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेची मी स्थापना केली आणि तिलासुद्धा आज 38 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नक्कीच या 38 वर्षात अनेक टप्पे तुम्ही पाहिलेले असतील. साधारणतः कोणते टप्पे होते, त्या संबंधित प्रवास कसा होता. कारण प्रेक्षक तुम्हाला जर सांगायचं झालं अधिक महत्त्व तर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन जी आहे म्हणजे त्यातील साधारणतः 16,000पेक्षा जास्त सहकारी पतसंस्थांची ही एकमेव शिखर संस्था आहे आणि त्याचे देखील ते सगळं पूर्ण कामकाज पाहतात. सर्व आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण समता पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही एवढी वर्ष काम करताय, काय होते महत्त्वाचे टप्पे प्रवासात. महत्त्वाचे टप्पे मी आत्ताच सांगितलं की 11 मे 1986ला समता पतसंस्थेची स्थापना केली. त्याच्यात महत्त्वाचे जे टप्पे मला आठवतात, पहिला टप्पा मला आठवतो की 86 साली स्थापना केल्यानंतर 6 वर्षांनी तब्बल 6 वर्षांनी 1986 साली सुरुवातीला 1986ला आमच्या ठेवी ज्या सुरुवातीला फक्त 1,11,00,000 होत्या त्या 94 साली आम्ही 1 कोटी रुपयांच्या ठेवीपर्यंत जाऊन पोहोचलो. 1 कोटी. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना इतका आनंद झाला. आम्ही जी जाहिरात केली होती वर्तमानपत्रामध्ये की आम्ही कोट्याधीश झालो, समता कोट्याधीश झाली, ही जाहिरात आम्ही त्यावेळेस केली होती. आणि मग त्यानंतर त्या पुढच्या 5 वर्षात म्हणजे 1999ला आम्ही तब्बल 10 कोटी रुपयांचा ठेवीचा आकडा पार केला. 99 त्यानंतर 12 वर्षात म्हणजे 2011 साली 100 कोटी रुपयांचा ठेवीचा आकडा पार केला. त्यावेळेस आम्ही जाहिरात केली होती आम्ही अब्जाधीश झालो. त्यानंतरसुद्धा 2020ला 500 कोटी रुपयांच्या ठेवीचा आकडा आम्ही पार केला. तो सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा मला वाटतो. आणि आता या 2024 या वर्षामध्ये नुकत्याच 30/9 अर्धवर्ष आमचं संपन्न झालं.
त्यावेळेस तब्बल 956 कोटी रुपयेचा ठेवींचा आकडा आम्ही गाठलेला आहे आणि येत्या 31 मार्चपर्यंत 31 मार्च 2025पर्यंत हा ठेवींचा आकडा 1000 कोटी रुपयांच्या पुढे निश्चित जाईल अशी मला खात्री आहे. हे झाले ठेववाढीचे टप्पे किंवा प्रगतीचे टप्पे. परंतु या 38 वर्षामध्ये अनेक संकटांचा अनेक आपत्तींचा सुद्धा आम्हाला सामना करावा लागला. पहिलं संकट मला आठवतं, तारीखही माझ्या अजूनही लक्षात आहे, 6 डिसेंबर 2006. त्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये काही विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झालं आणि 2006 साली समताच्या ठेवी ज्या 57 कोटी रुपयाच्या होत्या त्या पुढच्या 3 आठवड्यामध्ये 41 कोटी रुपयांपर्यंत येऊन घसरल्या. मग तब्बल 16 कोटी रुपये 57 कोटीमधले त्यावेळेस आमचे कमी झाले. आणखी एक टप्पा मला आठवतो, आमचा कोपरावला महापूर येतो दरवर्षी. तर तो 2009ला जो महापूर आला 9 सप्टेंबर 2009, ती पण तारीख माझ्या लक्षात आहे. त्यावेळेस आमच्या समताच्या पूर्ण ऑफिसमध्ये पूर्ण पाणी भरलं गेलं, आमचं रेकॉर्ड वाहून गेलं, आमचं फर्निचर वाहून गेलं, सगळी तुटफूट झाली. आणि त्यावेळेससुद्धा समता वाहून गेली, समतामध्ये आता पैसे शिल्लक नाही अशा प्रकारची अफवा पसरली. 2006 साली जशी अफवा पसरली होती तशी 2009 सालीसुद्धा पसरली. परंतु या प्रत्येक आपत्तीला आम्ही इष्टापत्ती समजून सामोरे गेलो. मला आठवतं 2006 आणि 2009ला आम्ही सर्व संचालकांनी ठरवलं की किती ठेवी कमी झाल्या तरी एका ठेवीदारालासुद्धा ठेव परत न घेता कोणी ठेवीदार आपल्या संस्थेतून गेला असं होता कामा नये. सगळ्या संचालकांनी त्यांच्या घरातले दागदागिने माझ्याकडे आणून दिले, त्यांच्या स्थावर मालमत्तांचे उतारे माझ्याकडे आणून दिले आणि त्यांनी सांगितलं याच्यावर पाहिजे तेवढं कर्ज काढा, परंतु ठेवीदारांना ठेव न घेता परत गेलं असं होता कामा नये. आणि ठेवीदारांच्या ठेवी आम्ही परत दिल्यामुळे तो विश्वास आमचा दिवसेंदिवस द्विगुणित होत गेला आणि आता आम्ही 1000 कोटीचा टप्पा पार करणार आहोत. त्यानंतर मला आठवतं 2016चा काल मला आठवतो, 8 नोव्हेंबर 2016. त्या दिवशी नोटबंदी जाहीर केली भारत सरकारने. त्या नोटबंदीचा सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फटका आम्हाला बसला. त्यानंतर 2020 साली कोरोना आला, लॉकडाऊन झालं संपूर्ण भारतामध्ये, नंतर सगळ्या जगामध्ये, तो सुद्धा फटका आम्हाला बसला. परंतु त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संस्थेमध्ये जास्तीत जास्त केला. कोणत्याही ग्राहकाला संस्थेमध्ये यावं लागू नये, त्याला घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि अशा आपत्तीला आम्ही सामोरे गेलो. किंबहुना प्रत्येक आपत्तीला आम्ही इष्टापत्ती म्हणून सामोरे गेलो. त्याच्यामुळे समताची ही जी काही वाढ आहे ही आजपर्यंत मोठ्या गतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांच्या शुभेच्छेनं चालूच आहे. प्रेक्षक, तुम्ही मगाशी माझं ऐकलं असेल की यशोगाथा म्हटलं, तर यशोगाथा ही अशीच लिहिली जाते जेव्हा संकट येतात त्यावेळी त्या संस्थेतले मुख्य जे नेते असतात, जे मुख्य होल्ड करणारे जे पदं असतात त्यातले मंडळी, सगळी सहकार मंडळ जे असतं ते कशा पद्धतीने काम करतं आणि ते त्या आपत्तीवरती कशा पद्धतीने मात करतं. खरं तर हीच यशोगाथा असते आणि ह्या माध्यमातून आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की तुम्हाला ही समतेची यशोगाथा सांगण्याचा हा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्रात साधारणतः 16,000च्या वर असलेल्या सहकारी पतसंस्था आहेत आणि एकीकडे समता पतसंस्था आहे. फरक काय आहे? फरक आहे, निश्चितपणे फरक आहे. इतर संस्थांमध्ये काय, इतर बँकांमध्ये सुद्धा आमच्यामध्ये फरक आहे. आम्ही बँकांपेक्षा कुठेही कमी नाही हे आम्ही आमच्या ग्राहकाला आणि जगाला दाखवून देत आहोत. किंबहुना पतसंस्था चळवळसुद्धा बँकांपेक्षा अधिक चांगलं काम करू शकते हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या शिखर संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी अधिक प्रमाणात येऊन पडते. त्यामुळे माझ्या संस्थेमध्ये मी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो तुम्हाला एखाद्या खाजगी बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही समतामध्ये केलेला आहे. एकच त्याचं उदाहरण सांगू इच्छितो की व्हाउचरलेस बँकिंग आम्ही सुरू केलेलं आहे. एखाद्या पतसंस्थेमध्ये किंवा बँकेत एखादा ठेवीदार जर ठेवी काढायला आला किंवा विड्रॉल करायला आला तर त्याला प्रथम क्लार्ककडे जावं लागतं. क्लार्कला विड्रॉल स्लिप भरून द्यावी लागते. ती विड्रॉल स्लिप आमचा क्लार्क तपासून बघतो. नंतर ती विड्रॉल स्लिप पासिंग ऑफिसरकडे जाते. पासिंग ऑफिसरनं पास केल्यानंतर ती स्लिप घेऊन तो ग्राहक जेव्हा कॅशियरकडे जातो त्यावेळेस त्याला ती कॅशची रक्कम, ही रोख रक्कम दिली जाते. समता पतसंस्थेमध्ये समताची पायरी चढत असतानाच त्या ग्राहकाने फक्त एक मिस कॉल द्यायचा. मिस कॉल दिल्याबरोबर त्या ग्राहकाला त्याच्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP नंबर आम्ही एक सेल्फ बँकिंगचं डेस्क तयार केलेलं आहे.
त्याच्यावर जाऊन तो OTP नंबर आणि त्याला पाहिजे असलेली रक्कम टाकली की एक छोटीशी चिट बाहेर येते, ती घेऊन त्यांनी कॅशियरकडे जायचं आणि त्याला पाहिजे तेवढे पैसे काढायचे. ही सुविधा तुम्हाला बँकांमध्ये सुद्धा मिळणार नाही. आमच्या पतसंस्थेला आम्ही जवळपास 100% पेपरलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी देखील झालेला आहे. त्याचप्रमाणे सेल्फ बँकिंगसुद्धा आम्ही आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. कोर बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, RTGS सुविधा, NEFT सुविधा, अशा प्रकारच्या सुविधासुद्धा घरात बसूनसुद्धा तो ग्राहक त्याचा लाभ घेऊ शकतो. अशा प्रकारचं बँकिंग आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम नावाचा एक कंट्रोल रूम आम्ही असा तयार केलेला आहे की मी राज्यभर फिरत असताना ज्या ज्या पतसंस्था मला अडचणीत येताना दिसतात, त्या पतसंस्था फ्रॉड झाल्यामुळे अडचणीत येतात असं ज्यावेळेस माझ्या निदर्शनाला आलं, तेव्हा ते फ्रॉड कुठे होतात याचा मी अभ्यास केला. असे 12 ठिकाणं शोधून काढले आणि आमच्या फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्या फ्रॉडवर कंट्रोल करायचा आम्ही आत्तापर्यंत प्रयत्न करीत आलेलो आहोत आणि तो प्रयत्न आमचा 100% यशस्वी झालेला आहे. त्याचप्रमाणे बँकांचे ATM आपण अनेक ठिकाणी बघतो, पण आम्ही समताच्या माध्यमातून मिनी ATMची सुविधा डेव्हलप केलेली आहे. तो मिनी ATM घेऊन आमचा कर्मचारी त्या ग्राहकाच्या घरी जातो, विशेषतः जे पेन्शनर आहेत त्या पेन्शनरांच्या घरी जातो आणि त्या पेन्शनरची जगातल्या कुठल्याही बँकेत जमा असलेली रक्कम समताच्या माध्यमातून त्याला रोख स्वरूपात घरी देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तर अशा प्रकारचं वेगळेपण आम्ही आमच्या पतसंस्थेचं निश्चितपणे जपलेलं आहे. तुम्ही हे वेगळेपण सांगितलं, पण साधारण 2018 पासून आपली पतसंस्था ही इतर कर्जांऐवजी सोने तारण देखील ठेवतात. ते म्हणजे काय, नक्की काय कारण होतं त्याच्याकडे आणि काय आहे ते? आत्तापर्यंत आम्ही जी काही कर्ज देत होतो ती कर्ज मालमत्ता तारण घेऊन देत होतो, प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट देत होतो, प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेऊन. परंतु प्रॉपर्टी जरी आम्ही मॉर्गेज केली त्याच्या वसुलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. प्रॉपर्टी जरी मॉर्गेज असली त्या प्रॉपर्टीमध्ये अनेक लिटिगेशनचे प्रसंग यायचे किंवा ती प्रॉपर्टीचं जेव्हा आम्ही जप्त करायला जायचो, पहिल्यांदा सहकार खात्याकडं कलम 101चं रिकव्हरी सर्टिफिकेट आम्हाला घ्यावं लागतं. ते मिळण्यासाठी अनेक विलंब लागतो, खात्याकडे चक्रा मारावं लागतात. रिकव्हरी सर्टिफिकेट जरी मिळालं त्याची अपसेट प्राईस आम्हाला घ्यावी लागते. अपसेट प्राईस घेतल्यानंतर पुन्हा लिलावाची परवानगी सहकार खात्याकडनं घ्यावी लागते आणि त्या अपसेट प्राईसप्रमाणे त्या मालमत्तेचा लिलाव जरी आम्ही पुकारला त्याला बोलीदार लवकर मिळत नाही, त्या मालमत्तेचा जिल्हाधिकाऱ्यांकडनं ताबा मिळत नाही. त्याच्यामुळे आमची वसुली ही खूप लांबते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही निर्णय घेतला की सोने तारण कर्ज, मालमत्ता तारण जर घेतली तर ती मालमत्ता ग्राहकाच्या ताब्यात असते, परंतु सोने तारणावर जेव्हा आम्ही कर्ज देतो ते सोने तारणाची मालमत्ता, ते दागदागिने आमच्या ताब्यामध्ये असतात, त्याचा पाहिजे तेव्हा आम्ही लिलाव करू शकतो. हे आम्ही समजून घेतलं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही छोटी 1 लाख ते 5 लाख इतकी कर्ज जर सोडली तर बाकीचे कर्जांचं प्रमाण खूप कमी करून टाकलेलं आहे आणि केवळ सोने तारण कर्ज देण्यावरच आम्ही भर दिलेला आहे. गेल्या 31/30/9 आमचं जवळपास एकूण जे कर्ज वाटप आहे ते 668 कोटी 25 लाख रुपयाचं आहे. त्यातलं तब्बल 66% म्हणजे 447 कोटी 50 लाख रुपये हे केवळ सोने तारण आहे आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये या सोने तारण कर्जामध्ये एक नव्या पैशाची सुद्धा थकबाकी झालेली नाही. हे मला या ठिकाणी आनंदानं सांगावं असं वाटतं. एवढंच नव्हे तर ज्या काही खाजगी कंपन्या, खाजगी सावकार ज्या दरामध्ये कर्ज देतात त्याच्यापेक्षा खूप कमी दरामध्ये आम्ही हे कर्ज देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची, गोरगरिबांना जे नडवणूक करतात खाजगी कंपन्या किंवा सावकार यांच्यापासून बचाव या ग्राहकांचा आम्ही करायला यशस्वी झालेलो आहोत. आता ॲक्च्युली म्हणजे खरं तर तुम्ही इतक्या पद्धतीने सांगतायत तर मला ह्याबद्दलच एक म्हणजे जी लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन ही तुमची स्कीम आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. पण तुर्तास वेळ झाली आता एक ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर या संदर्भात आपण जाणून घेऊयात की नक्की हे काय आहे. हॅलो 24 तासमध्ये आज आपला वेगळा विषय आहे, पतसंस्थेच्या संदर्भातला आहे. समता पतसंस्थेची यशोगाथा आपण समजून घेतो आहोत काका कोयटे सरांकडनं. सर, तुम्हाला मला आता मगाशी जेव्हा मी ब्रेकवरती जाताना म्हटलं होतं की समता पतसंस्थेच्या ठेवींना एक समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम आहे, ती संरक्षण तुम्ही कसं देता त्यांना? लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम ही अतिशय अभिनव अशा प्रकारची योजना भारतात सर्वप्रथम समता पतसंस्थेनं अंमलात आणलेली आहे. जगामध्ये सुद्धा पतसंस्था आहेत. असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन नावाची जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे तिच्यावर मी खजिनदार म्हणून कार्यरत आहे.
गेल्या 4 वर्षापासून. आणि मग परदेशामध्ये जेव्हा आम्ही बघितलं की पतसंस्थांमध्ये आणि बँकांमध्ये फरक करीत असताना ग्राहक आम्हाला नेहमी विचारतात की बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, तुमच्या ठेवींना काय आहे? तर याकरता ही परदेशातली जी संकल्पना आहे ती संकल्पना आम्ही समतामध्ये राबवत आहोत. तिचं नाव आहे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम. आपल्यासमोर एक चार्ट दिसतोय बघा मित्रांनो, की 30/9/2024ला समता पतसंस्थेची गुंतवणूक होती 219 कोटी 71 लाख. कॅश आणि बँक बॅलन्स होता 7,79,00,000 आणि ठेव तारण कर्ज होतं 47 कोटी 30 लाख. याची एकत्रित बेरीज होती 274 कोटी 80 लाख. आणि तुम्ही समोरचा जर दुसरा तक्ता बघितला, समताच्या 1 ते 5 लाख रुपयेपर्यंत ज्या काही ठेवी आहेत त्या 79,983 ठेवीदारांच्या त्या ठेवी आहेत आणि तिची रक्कम आहे 261 कोटी 7 लाख. 274 कोटी 80 लाख आमची सुरक्षित गुंतवणूक आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 5 लाखापर्यंत ज्या आमच्या ठेवी आहेत त्या 261 कोटी 7 लाख आहे. म्हणजे 94.64% ठेवीदार ह्या आमच्या केवळ गुंतवणुकीमध्ये सुरक्षित आहेत निश्चितपणे. आणि एकूण ज्या ठेवी आहेत आमच्या त्यामधल्या 99.81% ठेवीदार 99.81% ठेवीदारांच्या 38 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांचे पैसे आम्ही कधीही देऊ शकतो. त्याचा तक्तासुद्धा आम्हाला दिसेल. आणि यामध्ये आम्ही सोने तारण कर्जसुद्धा धरलेलं आहे, ज्याला परदेशामध्ये म्हणतात एनी टाईम लिक्विडेटेबल ॲडव्हान्सेस. तर एनी टाईम लिक्विडेटेबल ॲडव्हान्सेससुद्धा आमचे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तब्बल 99.81% ठेवीदारांच्या 38 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी आम्ही कधीही परत देऊ शकतो. म्हणजेच 38 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी आमच्या सुरक्षित आहेत. बँकांच्या ठेवीपेक्षा सुद्धा जास्त संरक्षण समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना आहे. अशाच प्रकारचं संरक्षण राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांना दिलं जावं अशी सहकार खात्याकडे आमची आत्तापर्यंत मागणी आलेली आहे. तुम्ही या पतसंस्थेच्या माध्यमातून समाजकार्य देखील करतात, ते कशा स्वरूपाचं आहे आणि मुळात ते का म्हणजे कुठल्या उद्देशाने करता? करेक्ट. तुमचा उद्देश प्रशांतजी तुम्ही विचारला हे चांगलं झालं. पतसंस्थांना जो काही नफा होतो हा काही आमची खाजगी पिढी नाही, आमची पतपिढी आहे. सगळ्या सभासदांचं त्याच्यावर मालकी हक्क आहे. मग आम्हाला जो नफा होतो या नफ्यातून आम्ही काही सामाजिक कामसुद्धा निश्चितपणे केलं पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून खरं तर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या वाक्याप्रमाणे सामाजिक कामातून सुद्धा पतसंस्थांचा विकास होऊ शकतो. त्या उद्देशानं आम्ही अनेक सामाजिक कामं करतो. पण त्यातल्या त्यात एक सामाजिक काम मला सर्वांना सांगावंसं वाटतं की आम्ही तब्बल 5 मंदिरं उभारलेली आहेत. देवदेवतांचे मंदिर असतात, तर समतांनी जे काही 5 मंदिरं उभारलेले आहेत त्यातलं पहिलं मंदिर आहे सहकार उद्योग मंदिर. त्यामध्ये गावातल्या महिला बचत गटातल्या महिला येऊन त्या ठिकाणी मेणबत्ती तयार करतात, अगरबत्ती तयार करतात, कापूर तयार करतात, अशा प्रकारचे पेटिकोट्स तयार करतात. त्या उद्योग मंदिरामध्ये येऊन महिलांनी उद्योग करावा या उद्देशानं ते सहकार उद्योग मंदिर आम्ही तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे कोपरगावमध्ये माणुसकीचं मंदिर आम्ही उभारलेले आहे. ते माणुसकीचं मंदिर असं आहे की गावातल्या श्रीमंतांनी आपले वापरलेले कपडे, चपला, औषधं त्या मंदिरामध्ये आणून टाकायचे आणि सर्वसामान्य माणसाला ज्याला पाहिजे असेल त्याला ते आम्ही द्यायचे. त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये साई आश्रया मंदिर, ज्या मंदिरामध्ये 160 बेवारस मुलं आणि 70 वृद्ध महिला पुरुष त्या ठिकाणी राहतात, असं हे साई आश्रया मंदिर आहे. त्याप्रमाणे कोपरावच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना अभ्यास करता यावा याकरता कोपराव नगरपालिकेच्या सहकार्यानं एक अभ्यास मंदिरसुद्धा कोपरावमध्ये आम्ही उघडलेलं आहे. त्याचप्रमाणे जे योगप्रेमी आहेत, सर्वसामान्य माणसांना, ज्येष्ठांना योगाभ्यास करता यावा याकरता एक योग मंदिरसुद्धा आमच्या खासदारांच्या मदतीनं आम्ही कोपरगावमध्ये उभारलेलं आहे. असे एक वेगळ्या स्वरूपाचे मंदिरं आम्ही कोपरगावमध्ये 5 उभारलेले आहेत. अशी अनेक सामाजिक कामं कोपरगावमध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो. आम्हाला होणारा नफा हा सर्व नागरिकांचा आहे, सर्व सभासदांचा आहे आणि त्यामुळे ही सामाजिक कामं आम्ही मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहेत. खरं तर तुम्ही मंदिराची व्याख्याच बदलली किंवा त्या मंदिराच्या व्याख्येला एक मूर्त रूप आणलं तसं म्हणायला हरकत नाही. अगदी 1 मिनटं आपल्याकडे उरलेलं आहे, पण तुमचा हा अनुभव आहे, तर या अनुभवातून पतसंस्थेला किंवा सहकार खात्याला काय संदेश द्याल? पतसंस्थांना तर मी हाच संदेश देईल की आपण आपल्या संस्थेचे डिपॉझिटमधून जे कर्ज देतो, आपल्याला मिळणाऱ्या ठेवींचे आपण मालक नाही आहोत. आपण फक्त मध्यस्थाची भूमिका बजावायची आहे. ते कर्ज रूपाने द्यायचे आहे आणि वसूल करायचे आहे.
माझ्या पतसंस्थेमध्ये मी नेहमी एक भूमिका ठेवलेली आहे, कर्ज वसूल करताना वाईटपणा घ्यावा लागतो. तो कितीही वाईटपणा घेण्याची पाळी आली, तो घ्यायची आमची तयारी असते. परंतु ठेवीदारांच्या ठेवी जर कर्ज वसूल न केलं, परत देऊ शकलो नाही, तर ते ठेवीदारांचा वाईटपणा नसतो, तो तळतळाट असतो, तो आम्हाला घ्यायचा नाही. आणि याकरता सहकार खात्यानं राज्य फेडरेशन जे काही काम करते त्याला सहकार्य करावं. सहकार खातं आणि राज्य फेडरेशन यांनी हातात हात घालून जर काम केलं तर महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातली सर्वश्रेष्ठ सहकारातली चळवळ होईल, असा विश्वास मी या निमित्ताने सहकार खात्याला आणि सर्व सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो. नक्कीच, आणि ती समतेच्या मार्गाने देखील चांगल्या रीतीने होऊ शकते असं एक प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही आज इथे आलात, पतसंस्थेबद्दल देखील चांगली माहिती दिलीत आणि एक चांगला मोलाचा सल्ला देखील दिलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. Zee24 तासचे धन्यवाद. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा Zee24 तास.